मिळाले असते, शिक्षक मिळाले, 90% 5 रुपये वजनावर आहेत. घटुकडे सचिन कदाच आई सावित्री राहिल्या नसत्या तर या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती खानदेश रत्न प्रतिभाताई मिळाल्या नसत्या. कदाच आई सावित्री राहिली नसती तर प्लेन चालवण्यासाठी त्या ठिकाणी पायलट लेडीज आपल्याला मिळाले असते, शिक्षक मिळाले नसते. म्हणून खरोखर अशा महान जे कार्य त्यांनी केलं अशा सर्वांना या ठिकाणी त्रिवार वंदन. टाइम पण बराचसा झालेला आहे, पण या विस्तारातील लोकांना मी अभिनंदन देतो. गुरुजीने 2-3 वेळेस कौतुक केलं, सुधाकरराव, पण सुधाकररावला वाढवण्याचं काम केलं असेल तर पहिल्या वेडरोड विस्तारातूनच. मी तुमचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. 18 वर्ष समाज सांभाळला, त्यावेळेसच कदाच माझ्याकडून कुठून तरी चूक भूल झाली असेल तर मला तुमच्या लहान भाऊ म्हणून या ठिकाणी माफ करावं. परंतु यावेळेस या शहरामध्ये विविध ठिकाणी जे कार्यक्रम झाले तर खरोखर आनंद वाटतो. गेल्या काही काळात बऱ्याचशा विस्तारमध्ये आपण प्रयत्न करायचो, पण एक पण ठिकाणी आई सावित्रीने ज्योतिबा जयंती व्हायची नाही. यावर्षी शहरामध्ये लगभग 13 ठिकाणी कार्यक्रम झाले. मी तर काशीनाथ गुरुजींना अभिनंदन देतो. काशीनाथ गुरुजी आपल्या नवगाममधून या ठिकाणी आले आणि याच विस्तारात 2 कार्यक्रम घडून आले. खूप खूप जोरदार टाळ्यांनी त्यांचाही सन्मान व्हायला पाहिजे. आज असं वाटतंय की आई सावित्रीबाई फुले यांचे विचार, ज्योतिबांनी लावलेली ज्योत या गुजरातमध्ये कुठेतरी प्रचलित आहे आणि याच्या पुढे जास्तीत जास्त कार्यक्रम होतील असं मला या ठिकाणी वाटतं. जयंती साजरा करणं, पुण्यतिथी साजरा करणं, जयंती आणि पुण्यतिथी कोणाची होते? आपली होते का? आपण जबरदस्ती लिखतात मन बापने पहिली पुण्यतिथी. तो पुण्यतिथी सारखं कार्य नाही. जे कार्य यांनी केलं या कार्याच्या माध्यमातून आपण त्यांची जन्मजयंती आणि पुण्यतिथीची उजवणी करत असतो. या विस्तारातील सुरत महानगरपालिकेला एक महत्वाची जबाबदारी सांभाळणारे माझे मित्र पण या ठिकाणी फायरमध्ये आहेत. मुकेशने त्यांची टीम, पोलीस खात्यामध्ये सुदाम आहे, मिलिटरीमधून रिटायर झालेले आमचे सुनील दादा आहे, सोशलमध्ये योगेश आहे, संजू रोकडेचा मुलगा अजय आहे, सर्व्हिस टीम आहे. मी तर तुम्हाला रवी मास्तर आहे, तुम्हाला सर्वांना खूप खूप अभिनंदन देतो. खूप सुंदर कार्यक्रम. पण येत्या वर्षी फक्त फोटो पूजा नव्हे, भाषण नव्हे, सन्मान नव्हे, तर त्या शाळेत सर ज्या शाळेचं नाव ज्योतिबा फुले आहे, ज्या शाळेचं नाव आई सावित्रीबाई फुले आहे, त्या शाळेमध्ये निबंध स्पर्धा व्हावी आणि योग्य ते गिफ्ट त्यांना मिळावं. गिफ्टची जबाबदारी आम्ही घेऊ, चिंता करू नका, विस्तार कोणता का असेल. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्म जयंती असेल तर निबंध स्पर्धा व्हावी. महाराजांचे विचार मुलांमध्ये किती आहेत, कुठपर्यंत विचार पोहोचलेले आहेत, त्याचं प्रदर्शन सहजपणे बाहेर येईल आणि तो मुलगा टॅलेंट होईल. बाबासाहेब आंबेडकर जन्म जयंती असली का बाबासाहेबांच्या विचाराची मांडणी व्हायला पाहिजे. कोणत्याही विचारवंतांचा जर कार्यक्रम असेल जिथं काही घटल ना तर आम्ही तुमच्यासोबत आहे, चिंता करू नका. आणि तुम्हाला खूप छान शिक्षक या ठिकाणी मिळालेले. ज्यावेळेस त्यांची बदली झाली ना, आज शिक्षक दिवस म्हटलं तरी चालेल, ज्यावेळेस त्यांची बदली झाली सर्व वाली बसले. वालींनी मला फोन केला की साहेब जाधव गुरुजी जात आहेत. म्हटलं कुठे चालले? म्हणे त्यांनी स्वतःहून बदली करून घेतली. म्हटलं मी येतो. विस्तारात माहित नाही की गुरुजी नातेवाईक आहेत, समाजाचे तो प्रश्नच नाही, पण कमीत कमी 400-500 वाली त्या ठिकाणी बसले आणि रडू लागले. मी शेवटी त्यांना हात जोडला, गुरुजी काही करा, शाळा सोडू नका. म्हणजे हे गुरुजींचं कौतुक नव्हे, हे कामाचं कौतुक आहे.
आणि आज खरोखर शिक्षक दिवस जर म्हटलं ना तरी चालेल, महिला मुक्ती दिवस म्हटला तरी चालेल. आणि असे शिक्षक आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झाले होते. ते शिक्षक तुमच्या विस्तारातील लोकांच्या सेवेसाठी आले. मला पर्सनल भेटले, मला सांगितलं की साहेब माझे कमीच दिवस राहिले, आला माझा ज्याप्रमाणे तुमच्या विस्तारातली शाळा मी डेव्हलप केली, आता माझ्या विस्तारातली मला जाऊ द्या. त्याच शाळेतल्या त्याच शिक्षकांच्या सोबत त्याच लोकांसोबत मी लहानचा मोठा झालो, मी शिक्षक बनलो त्यांच्या आशीर्वादाने. मलाही त्या ठिकाणी काहीतरी चांगलं घडू द्या. असे शिक्षक जर तुम्हाला मिळाले असतील तर मित्र खरोखर ते तुम्ही भाग्यशाली आहात. नेहमी कोणतंही काम असो सर्वात पुढे असतात कामामध्ये, त्या गेल्यानंतर आम्हालाही त्या ठिकाणी त्रास होत आहे. परंतु शेवटी जो नियम असतो नियमाच्या माध्यमातून चालावं लागतं. आणि मी तर खरोखर आज योगेशला अभिनंदन देतो. टूक समयामध्ये एक सामाजिक कार्यामध्ये जॉईन झाला. मध्यंतरी बिहारला पण इलेक्शन प्रचारला आला. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. पार्टीसाठी नेहमी योगेशची तयारी आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये पण मजबूत करण्याचं काम अशोक महाजन तुम्ही चिंता करू नका, आमच्यासोबत आहे, घाबरू नका. खोट्या कामात जाणार नाही, जाऊही देणार नाही. पण चांगल्या कामामध्ये नक्कीच राहील. आम्ही सर्व तुमच्यासोबत आहेत. योगेशनं खूप सुंदर काम या ठिकाणी केलं. मध्यंतरी जन्मदिवसाची उजवणीही केली होती. आज हा पण कार्यक्रम झाला. येणाऱ्या 16/3/2026 शनिवार रोजी सामुदायिक विवाह आहे. तर त्याच्या अगोदर एक पाटील साहेबांचा जन्मदिवस दणदणीत करायचा या ठिकाणी. कारण मध्यंतरी मी 3 कार्यक्रम केले तुमच्या सर्वांच्या सहकार्याने. पण एक साहेबांचा जन्मदिवस का बोलतोय की 3 नगरसेवक माडी समाजाला दिले असतील तर आदरणीय पाटील साहेब यांनी. जर साहेब आपल्या मागे राहिले नसते तर आपण कुठंच राहिलो नसतो. प्रभुनाथ जी सही बात है, गलत बात है? प्रभुनाथ जी सही बात है ना. साहब का आशीर्वाद नहीं रहता तो 3 नगरसेवक मिलते हैं उनको. तो क्या होना चाहिए, उनकी जन्मदिवस जोरदार होना चाहिए. जैसे 3 साल जोरदार किया था वैसा जबरदस्त जे काही घटेल मी तुमच्या सोबत आहे, चिंता कर जा. पण सर्व समाज एकत्र करून मीटिंग मध्ये मलाही बोलवा. एक स्टार कीर्तनकार बोलवा. मी तुमच्या सोबत आहे. लागल्यास तर कीर्तनकारची फी मी देऊन टाकेल, बाकी तुम्ही करून घेता. चालेल ना? बोलता हुशार 10 म्हणतं. वा वा. अरे 3 धाव घे ना, 14 धाव कदा 3 धाव कीर्तन करत 3 नगरसेवकलाही बनवत. बरोबर ना? परिवर्तन होतं ना, त्याची चिंता नाही. पण ज्या माणसानं आपल्यासाठी तयारी केली असेल तर त्या माणसालाही वाढवण्याचं काम आपण करायला पाहिजे. म्हणून पुनश्च सर्वांना या ठिकाणी विनंती करतो, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आदरणीय CR पाटील साहेब यांच्या जन्मदिवस निमित्त 72व्या जन्मदिवस निमित्त सर्व समाज